गोपीनाथ भगवान की जय. श्री विठ्ठल. प्रापंचिक माणसाचं काय होतं माहिती, आधी नाम घेणं सुरू करावं की आधी देवाला मागणं सुरू करावं. गणपती बाप्पा आल्याबरोबर काय होते, आधी आले की बाप्पा सुखी ठेव. बाप्पा म्हणते अरे बा आगमन तर होऊ दे. नाही का? तसंच परमार्थाचं आहे, हे विठ्ठल नामाचंही तसंच आहे. विठ्ठल नाम जेवढं गोड, जेवढं सुखी, तेवढंच आपण घेताना आळस मात्र करत असतो. सदा सर्व काळ ज्यांचा नेम, वाचे श्री विठ्ठलाचे नाम. तुझ्या नाही काही श्रम, विठ्ठल विठ्ठल वेदती. माऊली नाथ महाराज म्हणतात, सर्व काळ ज्यांचा नेम, वाचे श्री विठ्ठलाचे नाम. तुझ्या नाही काही श्रम, विठ्ठल विठ्ठल वदती. त्या विठ्ठल विठ्ठल वदनाने काय होतं, तर जे काही पुण्य असेल ना, सर्वात धन्य पुण्य आहे म्हणतात ते. धन्य पुण्य त्यासाचे, त्रिअक्षरी नाम वाचे. त्यांचं पुण्यही धन्य होतं. असं हे विठ्ठल नाम. आणि त्या नामामध्ये आपण रंगून का बरं जातो, गुंगून का बरं जातो, कारण आपल्याला त्या परमात्म्याच्या चरणापर्यंत कुठेतरी पोहोचायचं आहे. त्याच्यापर्यंत आपली सेवा पोहोचली पाहिजे. आणि इतर सेवा देवांना तेवढी आवडत नाही. सेवा कोणतीही आवडते, परंतु ही नामरूपी सेवा परमात्म्याला सर्वात जास्त प्रिय आहे. आणि म्हणून माऊली नाथ महाराज म्हणतात, धन्य पुण्य त्यासाचे. आणि यामुळे काय होतं, ऐसा साधे जया नेम, तया सोय राखे आत्मा. तोच आपली सोय राखतो. म्हणून जेव्हा असा प्रश्न येतो ना की आधी नाम घेऊ की आधी मागू, तेव्हा काहीच नाही, नामस्मरण सुरू करायचं आहे. आणि गणेशोत्सवामध्ये आपण सुरुवातीला जो ओम गणपते नमो नमः म्हटलेला आहे, तो मंत्र 108 वेळा किमान म्हणायलाच पाहिजे. जेव्हाही जे उत्सव असतात, दुर्गोत्सव असतात, तेव्हा ते मंत्र आपण 108 वेळा म्हणायला पाहिजे. आणि विठ्ठलाचं नाम मात्र निरंतर आपल्या ओठी असायला पाहिजे. ते असण्याकरिताच हा विठ्ठल नाम जपाचा प्रपंच आहे, नाही का? आता प्रत्येक जण तरी सगळ्यांचे किती कोटी कोटी विठ्ठल नाम झालेलं आहे. मुखामध्ये ते मुखोद्गत झालेलं आहे. केव्हाही काही विचार आला की विठ्ठल नामाचाच विचार येतो. तो विचार येण्यासाठीच हा विठ्ठल नाम जप आहे. यातून एवढंच घेऊन जायचं आहे की आपल्या मुखामध्ये विठ्ठल नाम आलं पाहिजे. अशा परमोद्धारक नामामध्ये परत एकदा रंगून जाऊ, बघून जाऊ.
प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन घेऊन परमात्मा समोर उभा राहतो. भाव फक्त पूर्ण ठेवावा. भाव असेल तर देव दिसेल.